कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं देखील दिली आहेत। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील असं म्हणत महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे 29 आमदारांचा आकडा नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। लोकाभिमुख सरकार महाराष्ट्रात दिसेल असं म्हणत वचननाम्यातली सगळी आश्वासनं हे सरकार पूर्ण करणार असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं वचन आम्ही दिलेलं आहे, ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। कौन सा मंत्रालय किसके पास रहेगा ये अंतिम चरण में है, उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे। यूनिलैटरली उसकी घोषणा मैं नहीं कर सकता। और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन तो हो रहा है, मूल्यांकन हो रहा है। और कई बार क्या होता है, देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं, अलग अलग प्रकार के समाजों का प्रतिनिधित्व होता है। तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है। कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है, लेकिन रीजनल बैलेंस में क्योंकि 3 लोगों को मंत्री पद बांटने हैं तो आगे पीछे होता है। मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील, माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं। त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं, मला शुभेच्छा दिल्या। काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत, पण त्यांनी शुभेच्छा दिल्या। मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।